श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर हे उपाय ताबडतोब करा. मीठ आपले आयुर्मान देखील वाढवते आणि मीठ आयुष्यमान देखील कमी करते. मिठाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव द्यायला चालू करतील आणि तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल. मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रियेने वागू लागतील. नवरा बायकोंमधील वाद मिटेल. तुटलेली नाती सुधारतील आणि कितीही मोठे दोष निघून जातील. घरात पैशाचा प्रवाह कायम राहील. मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहीत आहे, पण इथे आम्ही तुम्हाला अन्न पदार्थांमध्ये मिठाचे वापर सांगणार नाही, परंतु या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहोत की जर तुम्ही ते भक्तीने अवलंबले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमी शांती राहील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. घरातील रोग, आजार, गरिबी, दुःख, संकटे सर्व काही घाबरून पळून जातील. वर्षभर घरात पैसा येत राहील आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. मिठाचे 30 प्रभावी वास्तू उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहेत. वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व आहे. मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही केला जातो. आयुर्वेद, तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाच्या उपायांचा विस्तृत उल्लेख आहे. योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात, घरात शांतता राहते आणि सौख्य संपन्नता वाढते. खाली मिठाचे 30 प्रभावी उपाय दिले आहेत, जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे उपाय. काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा. घराच्या चारही कोपऱ्यात समुद्री मीठ ठेवावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहते. वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते. टॉयलेटमध्ये मिठाचे पाणी ठेवा. घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते. एका काचेच्या वाटीत मिठाचे पाणी ठेवल्यास ही ऊर्जा कमी होते. मिठाच्या पाण्याने पोछा मारणे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने पोछा मारावा. यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते. आंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे. नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्री मीठ टाकावे. यामुळे मानसिक ताण कमी होतो. हळद आणि मीठ मिसळून पोछा मारणे. हळद आणि मीठ एकत्र करून पोछा मारल्यास घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय. तिजोरीत चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा. मीठ आणि चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होतो. पाकिटात मिठाचा छोटा तुकडा ठेवा. पाकिटात मिठाचा छोटा तुकडा ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो. मिठाच्या बरणीवर लाल कापड बांधून ठेवा. लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते. सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा. धनस्थानात मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते. काळ्या कपड्यात मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा. व्यवसायाच्या गल्ल्यात काळ्या कपड्यात बांधलेले मीठ ठेवल्यास नफा वाढतो. सुखशांतीसाठी मिठाचे उपाय. मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे. मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही. घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे. घरात आठवड्यातून एकदा
मिठाच्या पाण्याची फवारणी करावी. वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ ठेवा. वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होतो. नजर दोषासाठी मिठाचा उपाय. हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या 3 वेळा भोवती फिरवून वाहत्या पाण्यात टाकावे. मिठासोबत लिंबू ठेवणे. दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट दृष्टी लागत नाही. आरोग्यासाठी मिठाचे उपाय. सर्दी पडसं झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या. गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते. शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी होतो. घरातील ताणतणाव, भांडणं दूर करण्यासाठी मिठाचे उपाय. आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा. ज्या खोलीत सतत भांडण होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या खोलीत मिठाच्या छोट्या वाट्या ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते. मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो. धनवृद्धीसाठी मिठाचे उपाय. तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा. तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते आणि अनावश्यक खर्च कमी होतो. सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबत मीठ ठेवा. ज्या ठिकाणी दागिने ठेवले आहेत तिथे छोट्या वाटीत मीठ ठेवल्यास संपत्तीवर दृष्टी लागत नाही. मीठ आणि 5 रुपये एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा. हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते. व्यापार वृद्धीसाठी मिठाची पिशवी दुकानात ठेवा. व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपड्यात मिठाची पिशवी ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात. मीठ आणि गूळ एकत्र ठेवा. गूळ आणि मीठ तिजोरीत एकत्र ठेवल्यास अचानक धनलाभ होतो. घरात सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जातात. बेडच्या खाली मिठाची वाटी ठेवा. यामुळे रात्री गोड झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो. मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो. पती-पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय. शयनगृहाच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्य जीवन आनंदी होते. नोकरीत प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलवर मिठाची छोटी वाटी ठेवावी. मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा उपाय. घरात मिठाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वादविवाद कमी होतात. सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा खूप उपयोग होतो. नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय. घराच्या प्रवेशद्वारावर मिठाची रेषा काढावी आणि यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही. टॉयलेटमध्ये मिठाचे पाणी घालावे. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. रोज झोपण्याच्या आधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे. शरीरावर जमा झालेली नकारात्मक एनर्जी दूर होते. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवावी. यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि चांगले गुण मिळतात. मिठासोबत लवंग जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध होते. आता आपण यापुढे मिठाचे सर्वात चमत्कारिक उपाय जाणून घेणार आहोत. ते केल्याने खरंच आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतं. नक्कीच आपल्याही नशिबाचे फासे बदलू शकतात. मीठ कोणत्याही प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नये. फक्त काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने कोणताही वाईट परिणाम होत नाही. थेट कोणाच्याही हातात मीठ देऊ नये. मिठाचे पॅकेट देणे देखील टाळावे. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे नाते बिघडते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. लक्षात ठेवा, स्वयंपाक करताना अन्नाची चव घेऊ नका. यामुळे अन्नाची शुद्धता नष्ट होते आणि आपल्या घरी गरिबी येते. जर जेवणात मीठ कमी असेल तर ते तुम्ही नंतर द्या. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर मिठाचे हे उपाय तुम्ही केलेच पाहिजे. जर तुम्हाला कोणी आवडत नसेल तर त्याच्या घरचे मीठही खाऊ नका. तुम्ही पापी माणसाच्या घरी कधीही मीठ खाऊ नका, नाहीतर तुमचेही आयुष्य त्याच्यासारखे होऊ लागेल. जबरदस्तीने
किंवा दबावाखाली येऊन कुणाच्याही घरचे मीठ खाऊ नका, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. मीठ कमी पडणे चांगले मानले जात नाही. बल्गेरिया, युक्रेन आणि रोमानिया यांसारख्या देशांमध्ये ते दुर्दैव आणि संघर्षाचे प्रतीक मानले जाते. भारतात त्याचे पडणे अशुभ मानले जाते. मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमकुवत होतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गरिबी दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा गुरुवारी घर स्वच्छ करताना पाण्यात थोडेसे सेंधव मीठ किंवा समुद्री मीठ मिसळावे. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, वातावरणाची शुद्धता वाढते. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो आणि घरात समृद्धी राहते. पैशाचा प्रवाह राखण्याचे मार्ग. घरात पैशाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी एक ग्लास घ्या, त्यात पाणी आणि मीठ घाला आणि तो घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या. त्याच्या मागे लाल रंगाचा बल्ब लावा. जेव्हा जेव्हा तुम्ही ग्लास पाण्याने स्वच्छ कराल तेव्हा त्यात 2दा मीठ घाला आणि तो पाण्याने भरा. आंघोळ आणि शौचालयाच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी मीठ हे एक रसायन आहे जे सर्व प्रकारची घाण काढून टाकते. एका काचेच्या भांड्यात मीठ, समुद्री मीठ भरा आणि त्यावर ठिपके झाकून ठेवा. ते बाथरूममध्ये ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील काढून टाकता येते. दर महिन्याला त्या वाटीतील मीठ बदला. जुने मीठ फेकून द्यावे. जर काही कारणास्तव शौचालय ईशान्य दिशेला असेल तर त्याच्या दारावर गर्जना करणाऱ्या सिंहाचा फोटो चिटकवा. संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि त्यात 4 ते 5 लवंगा घाला. यामुळे घरात पैसा येऊ लागेल आणि घरात समृद्धी राहील. एकीकडे यामुळे मिठाचा सुगंध कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. वैयक्तिक संरक्षणासाठी मूठभर मीठ पावडर घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवा आणि ते दाराबाहेर टाकून द्या. हे सतत 3 दिवस करा. जर आराम मिळाला नाही तर डोक्यावर मीठ शिंपडा आणि ते शौचालयात टाका. जर मीठ मिसळलेला वास्तुदोष असेल तर तो दूर करता येतो, जो तुम्ही बदलूही शकत नाही. जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे हात संपूर्ण मिठाने भरा आणि केवळ काही वेळ शांत ठेवा. नंतर ते थंड पाण्याने धुवून टाका. त्यामुळे तुमच्यातील नकारात्मक शक्ती दूर होईल. आजपासून मुक्ततेसाठी झोपताना पूर्वेकडे डोके ठेवा. तुमच्या बेडरूममध्ये एका भांड्यात सेंधव मिठाचे काही तुकडे ठेवा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर कमी करा. त्याऐवजी सेंधव मीठ किंवा काळे मीठ वापरा. जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. एका आठवड्यानंतर मीठ बदलून पुन्हा नव्याने मीठ ठेवा. हळूहळू त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागेल. वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्या मुलाला नजरेने ग्रासले असेल तर त्या मुलावरून 7 वेळा ते मीठ उतरवून पाण्यात टाका. त्यामुळे वाईट नजर दूर होईल. जर जेवताना तुम्हाला वाटत असेल डाळ किंवा भाजीच्या अर्ध्या भागात मीठ कमी आहे तर वरून मीठ घालू नका. अशा परिस्थितीत काळे मीठ वापरा आणि जर मिरची कमी असेल तर काळी मिरी वापरा. जर तुम्ही असे केले नाही तर शनीचे दुष्परिणाम सुरू होतील. जर मंगळ कमकुवत असेल तर त्यावर उपाय करा. जर कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर जेवणात समुद्री मीठ किंवा साधे मीठ वापरू नका. त्याऐवजी सेंधव मीठ वापरा. यामुळे तुम्हाला रक्तदाबाच्या समस्येपासून वाचवता येईल. ग्रहसंघर्ष टाळण्यासाठी जर पती पत्नीमध्ये कोणत्याही गोष्टीवरून वाद किंवा ग्रहसंघर्ष असेल किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सेंधव मीठ किंवा सेंधव मिठाचा तुकडा ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल. एका महिन्यानंतर हा तुकडा बदलून टाका आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा. मनाची अस्वस्थता दूर होईल. जर तुमचे मन खूप अस्वस्थ असेल, सतत डोक्यात विचार येत असतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चिंता वाटत असतील आणि तुमचे आरोग्य बिघडल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही मीठ मिसळलेल्या पाण्यात आंघोळ केल्याने तुमचे शरीर शुद्ध होईलच, शिवाय तुमची मानसिक अस्वस्थताही
शांत होईल. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले नेहमीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा. तुमची एक कमेंट आणि तुमचा एक लाईक आम्हाला खूप मदत करतो. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.